जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, कोणतीही व्यक्ती आयुष्यात यशस्वी होईल की अयशस्वी होईल हे त्याच्या सवयीवरूनच ठरवलं जातं। आपल्यामधील काही अशा सवयी आहेत की त्या आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवतात किंवा आपल्याला अयशस्वी बनवतात। मित्रांनो, श्रीमंती किंवा गरिबी आपल्या भाग्यावर नाही किंवा आपल्या नशिबावर नाही, तर ते नेहमीच आपल्या मेहनतीवर अवलंबून असते। आपण किती मेहनतीने आपले काम पूर्ण करतो यावरून सगळं काही ठरलं जातं। आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अपयशी लोकांच्या अशा बऱ्याचशा सवयी सांगणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला अशा काही गोष्टी कराव्या लागतील, त्या तुम्हाला नक्कीच यशस्वी बनवतील। आज आपण अशा काही गोष्टी ऐकणार आहोत ज्यामुळे आपल्याला पदोपदी अपयशच मिळू शकते। मित्रांनो, त्यामधील पहिली सवय आहे सोशल मीडिया। सोशल मीडियामध्ये टीव्ही आला, मोबाईल आला आणि बरंच काही आलं। मित्रांनो, एक लक्षात घेतलं तर श्रीमंत लोकांना तुम्ही जर बघितलं असेल तर श्रीमंत लोक कधी सोशल मीडियावरती जास्त नसतात। सोशल मीडियावर काय चाललंय हे त्यांना माहिती देखील नसतं। महत्त्वाचं बोलायचं झालं तर ते आपल्याच दुनियेत व्यस्त असतात। दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यात त्यांना काडी मात्र इंटरेस्ट नसतो। ते स्वतःचा वेळ आपल्याला पुढे नेण्यातच घालवत असतात। टीव्ही म्हणा किंवा मोबाईल म्हणा, हे हाताळून आपल्या बॉडीवर खूप वेगळा परिणाम होत असतो। त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी वाढते, ताण तणाव वाढतो। तसेच मित्रांनो, वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध देखील झालं आहे, टीव्ही पासून किंवा मोबाईल पासून तुमची विचार करण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते। तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मोबाईल किंवा टीव्ही जास्त प्रमाणात बघणं बंद करा। आपल्याला जे उपयोगाचं आहे तेच तुम्ही बघू शकता, कारण आपल्या याच गोष्टींमुळे आपला वेळ वाया जातो आणि मग आपल्याला नेहमी अपयश येतं। अशा गोष्टींसाठी वेळ द्या ज्या गोष्टींमधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल। यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपण खातो ते अन्न। मित्रांनो, अयशस्वी लोक कधीच त्यांच्या खाण्याकडे नीटनेटकं लक्ष देत नाहीत, त्यामुळे त्यांना बऱ्याच प्रकारचे आजार देखील होत असतात। मित्रांनो, मी असं म्हणत नाही की तुम्ही चुकीचं अन्न खाऊन यशस्वी होऊ शकत नाही, पण तुम्ही जर पौष्टिक आहार घेतलाच नाही तर तुम्ही आजारी पडाल। मित्रांनो, काही लोकांना सवय असते की ते सतत बाहेरचं अन्न खात असतात, हॉटेलमधलं खात असतात, तेलकट किंवा रस्त्यावरचं वगैरे ते सतत खात असतात। त्यामुळे त्यांच्या शरीराला पौष्टिक आहार भेटत नाही आणि त्यामुळेच ते सतत आजारी पडत राहतात। त्यांच्या शरीरावर एक वेगळाच परिणाम होत असतो। तसंच आपण बाहेरचं खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी जास्त प्रमाणात वाढू लागते आणि मग आपण आळशी बनू लागतो। मित्रांनो, एका रिसर्चनुसार सिद्ध झालं आहे की बाहेरचं अन्न खाल्ल्याने आपल्या हृदयाला 4 ते 5 प्रकारचे मोठे आजार होऊ शकतात। आणि जर तुम्ही सतत आजारी पडत राहिलो तर आपल्याला जे यशाचं शिखर गाठायचं आहे, आपलं जे स्वप्न आहे, आपल्याला जे ध्येय प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करणार कसं? याचं दुसरं कारण असं ते म्हणजे तुम्ही चांगलं जेवण केल्याने तुमचं शरीर चांगलं राहील, तुम्हाला कोणताच आजार होणार नाही आणि मग नक्कीच तुम्ही स्ट्रॉंग राहाल। मित्रांनो, यानंतरची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचा मान राखायला शिका, रिस्पेक्ट करायला शिका। काही लोक असे असतात की ज्यांना इतरांबद्दल रिस्पेक्ट नसतो, त्यामुळे ते अपयशी ठरतात। कारण जर आपण समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्टच केला नाही, त्यांना आपण योग्य तो मानच दिला नाही, तर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ राहणार नाही। मित्रांनो, तुम्ही यशस्वी लोकांकडे बघाल तर यशस्वी लोक कायम इतरांचा रिस्पेक्ट करतात, त्यांच्याशी मान सन्मानाने वागत असतात, त्यांच्याशी बोलत असतात, इतरांचा रिस्पेक्ट करूनच ते आयुष्यात पुढे जात असतात। या उलट अपयशी लोकांचा आहे, ते इतरांचा रिस्पेक्ट करत नाहीत, त्यांच्यामध्ये अहंकार खूप असतो आणि आपल्यामधील अहंकार कधीच आपल्याला पुढे जाऊ देत नाही। त्यामुळे इतरांचा रिस्पेक्ट करा।
मित्रांनो, मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, पण ज्या व्यक्तींना खरंच मान सन्मान देण्याची गरज असते, किमान त्या व्यक्तींचा तरी आपण रिस्पेक्ट केलाच पाहिजे. त्या व्यक्तींना मान सन्मान दिला पाहिजे. यानंतरची गोष्ट म्हणजे आपली खरेदी. मित्रांनो, आपण कधी कधी काय करतो की जेव्हा आपण खरेदी करायला बाहेर जातो आणि तेव्हा आपण बिनकामाच्या वस्तू देखील आपल्या घरी घेऊन येतो. त्या वस्तू फक्त दिखाव्यासाठी असतात आणि जो व्यक्ती असा वागतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच पुढे जात नाही, कारण अशा व्यक्तीला पैशांची किंमतच नसते. कारण तो व्यक्ती आपल्याकडे असलेले पैसे बिनकामाच्या वस्तू घेण्यामध्येच वाया घालवत असतो आणि अशी व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यांना नेहमीच अपयश येत असतं. या उलट तुम्ही यशस्वी लोकांना बघितलं तर ती लोक नेहमी आपल्याला ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत किंवा आपल्यासाठी जे उपयोगाचं आहे तेच खरेदी करत असतात. ज्या वस्तूंची त्यांना खरंच गरज आहे तीच वस्तू ते विकत घेत असतात आणि म्हणूनच ते आयुष्यात यशस्वी होत असतात. त्यामुळे ते पैशांची बचत देखील करतात आणि आयुष्यात पुढे जात राहतात. मित्रांनो, यानंतरची गोष्ट म्हणजे आपली झोप आहे. उशिरा उठण्याची सवय आपल्याला अयशस्वी लोकांमध्ये जास्त दिसून येते. त्याच जागेवर यशस्वी लोकांना पाहिलं तर ती लोक लवकर झोपतात आणि लवकर उठतात. तुम्ही सुद्धा नक्कीच प्रयत्न करून बघा. कधीतरी सूर्योदयाच्या आधी उठून बघा. नक्कीच तुम्हाला प्रसन्न वाटेल. काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये नक्कीच येईल. सकाळी लवकर उठल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. आपलं मन दिवसभर प्रसन्न राहतं आणि त्यामुळेच मित्रांनो, आपण रोजच्या रोज लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. यानंतरची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना नेहमी कमी समजणे, त्यांना नेहमी दोष देत बसणं. मित्रांनो, काही लोक असे असतात की आपली चुकी ते कधीच मान्य करत नाहीत. दुसऱ्यांना नेहमी दोष देण्यातच ते आपला वेळ वाया घालवतात आणि आपल्यामधील या सवयीमुळे आपल्याला यश प्राप्त होत नाही. या उलट यशस्वी लोकांकडे बघितलं तर यशस्वी लोक आपली चूक स्वतःहून मान्य करतात आणि त्या चुकांमध्ये सुधारणा देखील करतात आणि पुन्हा नवीन जोमाने कामाला लागतात. या उलट अपयशी लोकांचं आहे. अपयशी लोक स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाहीत. मीच खरा आहे आणि तुम्ही सगळे खोटे आहात, असंच त्यांचं म्हणणं असतं. तो नेहमी सांगत असतो की मीच खरा आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्या व्यक्तीला कधीच यश प्राप्त होऊ शकत नाही. यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाही. मित्रांनो, काही लोकांना दुसऱ्यांवर अवलंबून राहायची सवय असते. आपली स्वतःची कामं ते इतरांना सांगत असतात आणि त्यामुळे ते आळशी बनत राहतात आणि म्हणूनच त्यांना यश प्राप्त होत नाही. या उलट यशस्वी लोकांचं आहे. ती आपली कामं स्वतः पूर्ण करत असतात. आपली कामं ते दुसऱ्यांना कधीच सांगत नसतात. स्वतःची कामे स्वतः करतात, म्हणजेच ते दुसऱ्यांवरती अवलंबून राहत नाहीत आणि म्हणूनच त्यांना यश प्राप्त होत असतं. मित्रांनो, दुसऱ्यांवर अवलंबून राहिलं तर आपल्या शरीराला आळशीपणाची सवय लागते आणि आयुष्यात आपण कधीच काहीच करू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय आजपासूनच सोडून द्या. मित्रांनो, यानंतरची शेवटची गोष्ट म्हणजे विश्वास. मित्रांनो, अपयशी लोक या एकाच गोष्टीमुळे, या एकाच कारणामुळे अपयशी होत असतात, कारण त्यांचा स्वतःवरती विश्वास नसतो. स्वतःच्या कामावरती त्यांचा अजिबात विश्वास नसतो आणि म्हणूनच ते अपयशी ठरत असतात. या उलट यशस्वी लोकांचं आहे. यशस्वी लोकांचा आपल्या कामावरती खूप विश्वास असतो. यशस्वी लोक खूप विश्वास ठेवून अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात
आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत असतात आणि म्हणूनच त्यांना पदोपदी यश प्राप्त होत असतं आणि हे आपल्याला आणि समाजाला दिसतच असतं. अशा लोकांना समाजामध्ये खूप मान आणि सन्मान देखील असतो. तर मित्रांनो, या आहेत अपयशी लोकांच्या सवयी. या सवयी तुम्हाला देखील असतील तर नक्कीच या सवयी तुम्हाला बदलायला हव्यात. नाहीतर तुम्ही कधीच आयुष्यात यश प्राप्त करू शकणार नाही. मित्रांनो, असं म्हणतात की जर आपण आपल्या वाईट सवयी वेळेवर बदलल्या नाहीत तर त्याच वाईट सवयी आपली वेळ बदलतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.